स्कायमेट संस्थेनं काय काय नमूद केलंय बघा. जूनमध्ये मान्सूनचं आगमन होणार आहे, उशिरानं आगमन होणार आहे. जुलैमध्येही मान्सून सरासरीपेक्षा कमी बरसणार आहे. हे 2 महिनेच महत्त्वाचे असतात आणि शेतकऱ्यांसाठी पावसाळ्याच्या दुसऱ्या टप्प्यात मात्र चांगला पाऊस अपेक्षित आहे. सप्टेंबरपेक्षा ऑगस्टमध्ये चांगला पाऊस होण्याची शक्यता स्कायमेटनं वर्तवली. मात्र दोन्ही महिन्यात मान्सून सामान्य राहणार आहे. ओडिशा, छत्तीसगड आणि आंध्रच्या किनारपट्टीवर चांगलं पाऊस पडेल असाही अंदाज आहे. यंदाच्या मान्सूनवर अल निनोचाही परिणाम जाणवेल असंही स्कायमेटनं म्हटलंय. यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस होणार आहे. स्कायमेट या खाजगी संस्थेचा अंदाज आहे. दरवर्षी स्कायमेट ही संस्था पावसाचा अंदाज वर्तवत असते. यंदा सरासरीच्या 93% पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. दरवेळी या अंदाजाकडे बळीराजाचं लक्ष असतं, शेतकऱ्यांचं लक्ष असतं. स्कायमेट या खाजगी संस्थेचा अंदाज आहे. आता भारतीय हवामान विभाग काय अंदाज वर्तवते ते पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे.